सर, सिद्धांत चहाचा ब्लड सॅम्पल रिपोर्ट आहे हा. आधीच्या रिपोर्टमध्ये पॉइझन असावं असं वाटलं होतं, पण सर ते पॉइझन नाहीये. फास लागून नाही, मारहाण नाही, पॉइझन नाही. पण त्याची डेथ झाली कशी? सर सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड झालंय, हे अगदीच खरंय. सर, सिद्धांत चहाचा मृत्यू एका सर्टन औषधामुळे झालाय. औषध आणि अल्कोहोलची रिॲक्शन. म्हणजे जे होतं ते इतकं रेअर होतं की त्याची माहिती लॅबला पण नाहीये, करेक्ट? येस सर. ते औषध कुठलं आहे त्याची लॅब अनालिसिस सुरू आहे. त्याचा खून कोणी केला हे त्याच्या वडिलांना माहिती होतं, पण त्याच्या आता वडिलांचाही खून झालाय. सर, खुन्याचा शोध सुरू आहे. कधी घेणार शोध रेवती? आपण लोकांना काय सांगणार? सर, सिद्धांतच्या वडिलांचा म्हणजे मिस्टर धनराज यांचा खुनी सापडला लवकरात लवकर तर आम्ही सिद्धांतच्या खुन्यापर्यंत अगदी लवकर पोहोचू. सर, वाडकर इज राईट सर. शिवाय तो व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा आम्ही तपास करतोय. येस सर. जे करायचं ते लवकर कर. डुईंग दॅट सर. थँक्स. थँक्यू सर. ते ब्लड सॅम्पल रिपोर्ट आहेत ते बघून घ्या. येस. थँक्यू. रेवती मॅडम, करीना कुठे आहे? आम्ही तिला शोधतोय, तुम्ही काळजी करू नका. नाही नाही, आधी मला सांगा माझी पोरगी कुठे आहे ती? आज जाऊन बोलूया ना, पण काळजी करू नका. अहो 4 दिवस झाले, ती कुठे गायब झालीये? हो, मला माहिती आहे. तुम्ही तुम्ही करीनाची अजिबात काळजी करू नका. मी करीनाला शोधते. ती तुमच्यासाठी काम करत होते आणि आता गायब झाली. मी काय करणार एकटी बाई? आम्ही आहोत ना, आम्ही शोधणार करीनाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, 4 दिवस झाले गायब आहे ती. फोन पण लागत नाही तिचा आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. तरी मी सांगत होते तिला असलं काही करू नको, पण ती म्हणाली तुमच्यासाठी करणार. जर काही तिला झालं ना तर तुम्ही जबाबदार. माझ्यावर विश्वास ठेवा. मी शोधणार आहे करीनाला. शोध चालू आहे. कधी शोधणार आहात तिला? काही करा पण शोधून काढा तिला. तीच फक्त आधार आहे हो माझा. मी तुमच्या भावना समजू शकते. मी सुद्धा एक आई, म्हणूनच तुम्हाला सांगते की मी तुमच्या करीनाला शोधणार. माझ्यावर विश्वास ठेवा आणि अजिबात काळजी करू नका. थँक्यू. येस. कम इन वाडकर. मॅडम, करीना गायब झाली? हो, ती त्या संजना राघवकडे काम करत होती आणि मग कुठे गेली माहित नाही. तिचा फोनही बंद आहे. पण मॅडम, अशी अचानक कशी काय गायब झाली करीना? माहित नाही. That's all, वाडकर. येस मॅम. शिवानी, काय चाललंय? व्हॉट इज दिस? मी तुझ्यावर विश्वास ठेवला माझी सगळ्यात शार्प जर्नलिस्ट म्हणून, आणि काय आहे हे? सगळ्या न्यूज त्या लढावृत्ताला कशा काय जातात? व्हॉट इज दिस? नाही सर, आपण पण न्यूज कव्हर करतोय. कव्हर करतोय? काय कव्हर करतोय आपण? कुठे काय कव्हर करतोय? नाही तर सगळ्या ब्रेकिंग न्यूज लढावृत्ताला कशा गेल्या असत्या? हे बघ, तुला जमत नसेल तर तसं सांग ना मला. नाही सर, मी पण कर. It's enough. I don't want to listen to any pathetic thing now.
आय वॉन्ट न्यूज, आय वॉन्ट ब्रेकिंग न्यूज. तुला जमत नसेल तर रिझाईन कर, मोकळी हो. बट दिस इज युअर लास्ट वॉर्निंग शिवानी. शिवानी, सर म्हणतात ते खरं आहे. या आठवड्यातले आपले रेटिंग्स खूपच डाऊन गेले. पण मग मी काय करू त्याला? काहीतरी कर शिवानी, नाहीतर प्रचंड प्रेशर येईल सगळ्यांवरच. हॅलो, आत्ता इथे? ठीक आहे, तू थांब, मी आलेच. मी आलेच. काय साहेब, काय म्हणताय? हवा पाणी ठीक? कसे आहेत मामू लोक? मामू? अरे बाबा, पोलीस कसे आहेत? कशाला उचलला होता तुला? नाही, ते असंच काम होतं त्यांचं. तेच विचारतोय, काय काम होतं? काय नाही, चौकशी करायची होती, जनरल चौकशी होती. कसली? इज्जतीत विचारतोय तर जादा भाव खायला लागला का बे तू? पोलिसांनी कशाला बोलवलं होतं तुला? कुठला का तुला? नाही, मग आम्ही धुतो. पण का? हे चव्हाणनी छाप. आता नाटक नाही करायचा. पोलिसांनी का बोलवलं होतं लवकर सांग, नाहीतर डायरेक्ट ढगात पाठवीन तुला. चटकन बोल, म्हणजे मी पटकन निघून जाईन. नाहीतर 4 खांद्यांवर निरोप समारंभ काढावा लागेल तुझा इथल्या इथं. ते सिद्धांत छायाच्या वडिलांच्या मर्डरचा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला ते ते, ते विचारत होते पोलीस. काय सांगितलंस तू त्यांना? काही नाही, कुरिअर आलं असं सांगितलं. कुरिअर आलं म्हणून सांगितलं? हा. मग ठीक आहे. हे पण राजन साहेबांबद्दल काही विचारलं नाही ना त्यांनी? हा, नाही, आपल्या डील बद्दल काही सांगितलंस का तू त्यांना? राजन साहेबांचं नाव घेतलंस तू? हा, त्याच्या आता सांग, नाही तर डायरेक्ट ढगात. नाही अहो, त्यांनी खूप प्रेशर आणलं हो माझ्यावर, म्हणून मी सांगितलं नाव साहेबांचं. साहेबांचं नाव सांगून टाकलंस तू त्यांना? कुरिअरवर साहेबांचं नाव होतं असं सांगितलं मी. कुरिअर 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 काय? कसलं कुरिअर? ते नाही का, सिद्धांत छायाच्या वडिलांच्या मर्डरचा व्हिडिओ ज्या कुरिअरने आलं, त्या कुरिअरवर साहेबांचं नाव होतं असं सांगितलं मी. त्याच्याशी साहेबांचा काय संबंध? साहेबच म्हणाले ना की तुम्ही वातावरण पेटवा, मी सनसनाटी बातम्या देतो. मला वाटलं साहेबांनीच, म्हणून मी सांगून टाकलं नाव त्यांचं. हे साल्या, हे आधीच साहेब त्या सिद्धांत छायाच्या केसमध्ये अडकलेले, आता त्याच्या बापाच्या मर्डर केसमध्ये पण तू त्यांना अडकवलंस? नाही, आता तू गेलास 12च्या भावात. तुमच्या इथे दुखतंय? सगळीकडे दुखत रे बाबा. चौथीत मार खाल्ला होता, आता डायरेक्ट आता ऐक. तुमच्या शाळेत मारवत होते? मग मार खाल्ल्याशिवाय पोरं शिकायचीच नाहीत. आम्हाला नाही मारत. तू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. तू पोरांना हात लावला तरी पोलिसांच्या धमक्या देतात म्हणून मारत नाहीत. आमच्या वेळेला नव्हतं तसं. ऐक, आहा. पण तुम्ही तर लापास झालाय ना. कोणी सांगितलं तुला? मम्मीने सांगितलं. अभ्यास करायचा, पप्पांसारखं लापास व्हायचं नाही.
तुम्हाला ना माझी हुशारी बघवतच नाही. दाब इकडे दाब. असं कसं मारलं तुम्हाला? काय केलं तेवढं तुम्ही? काय काय अगं मी काय केलं? मला सांगा, सिद्धांतच्या बापाला तुम्हीच तर. मीच मारलं असतं तर मी स्वतः मोर्चाहून पोलीस स्टेशनवर गेलो असतो का? राजकारण माहित नाही का मला? हो का? मग हे दागिने, महागड्या साड्या वगैरे जे काय मौज मजा चालते ना ते सगळी बंद करूया. एका झोपडपट्टीत एक छोटी झोपडी घेतो, आपण दोघच राहूया. चालेल? चालेल, पण हे असं नको. याला म्हणतात भिकेचे डोहाळे. आधीच माझं अंग दुखतंय, त्यात डोकं फिरवू नको. इकडे दाब. हा, काय बघते तर तुझं फोन कशाला फोन करतोय? हॅलो, बोल रे बाबा. हॅलो साहेब, च्या मोठा लोचा झालाय. काय झालं? जस्टिसच्या बापाच्या मर्डर केस मध्ये तुमचं नाव आलंय. त्याच्या मर्डरचा व्हिडिओ तुमच्या नावाने कोणीतरी या पोपटाला कुरिअर केलाय. हा पोलिसांसमोर सगळं सांगून बसलाय. अरे बाबा, आता कुठं त्या सिद्धांत छायाच्या खुनाचं प्रकरण संपत आलं आणि हे काय नवीन? तेच तर साहेब, तुमच्या बरोबर कोणीतरी डबल गेम केलाय. काही काळजी करू नका, मी बघतो कोणी केलंय ते नंतर बघता येईल. आधी मी काय सांगतो ते ऐक. हा बोला साहेब. काय? हो साहेब, तुम्ही सांगाल तसंच होईल साहेब. बरं, या पोपटाचं काय करू? साहेबांनी तुला एक लास्ट चान्स दिलाय. त्यांनी सांगितलेली मदत जर नाही केलीस, डायरेक्ट ठगा. मदत कसली मदत? ते वेळ आल्यावर सांगतीलच साहेब. काय? काय, कशी आहे तब्येत? कसली तब्येत मॅडम? सगळा ड्रामा होता याचा. काही झालं नव्हतं याला. ए, बोल पटापटा. मला काहीच माहित नाही हो. प्लीज मला सोडा. तुला सोडून देण्यासाठी अरेस्ट केलेला नाही. आम्हाला माहिती आहे की तो व्हिडिओ तूच कुरिअर केलास. तुम्हाला का असं वाटतं की मी केलंय सगळं? आम्हाला असं वाटतं कारण ज्या कुरिअर कंपनीमधनं तू तो व्हिडिओ कुरिअर केलायस ना, त्या कुरिअर कंपनीवाल्याने ओळखलंय तुला. सीसीटीव्ही मध्ये आपला चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केलास तू, पण तरी सुद्धा त्याने ओळखले तुला. सटसट बोल आता. बोल. काय ना अजय, आतापर्यंत तू आणि कुलदीप आमच्या बरोबर खूप खोटं बोलत आलात. त्या रात्री तुम्ही पार्टीमध्ये होता, पार्टीतून लवकर निघून गेला, ही गोष्ट तुम्ही आमच्याकडनं लपवली. त्यानंतर पार्टीतनं निघून रात्री 2 वाजता ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होता आणि मग परत सुसाट वेगाने बाईकवरनं निघाला होता. तुला काय वाटलं? आम्हाला काही माहित नाही? काय अजय, सगळं माहिती आहे आम्हाला. आणि जर सिच्युएशन आली ना, तर पुराव्यास सकट सिद्धांत छाया मर्डर केसमध्ये आम्ही तुला अटक करू शकतो. नाही हो, मी सीतचा खून नाही केला. हे तुला माहितीये, आम्हाला माहितीये, आणि आम्हाला बरोबर सगळ्यांना ट्रॅप करतायत. वाडकर, मस्त धुलाई करा याची. येस मॅम. फ्री हँड. आणि मग वाचला तर मग उद्या कोर्टात प्रेझेंट करू. येस मॅम. मॅडम, मीच केलं होतं कुरिअर. तू कुरिअर केलं होतं?
मग राजन पर्वतेच्या नावाने का कुरिअर केलंस तू? राजन पर्वतीला या सगळ्यामध्ये अडकवायचं होतं म्हणून. का रे, त्याची तुझी काय दुश्मनी आहे? ऐकायला नाही आलं का? राजन पर्वतेच्या नावाने का कुरिअर केलंस तू? संजनाला तो त्रास देत होता म्हणून आम्ही हा प्लॅन केला. संजनाला आणि मला एक खूप मोठं प्रोजेक्ट मिळालं होतं. राजन पर्वते ते काढून घेईल अशी भीती होती. सेटच्या बाबतीत त्यांनी जे केलं ते आमच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्याला अडकवायचा प्लॅन होता. अच्छा, म्हणजे तू आणि संजनाने मिळून धनराजचा खून केला का? नाही, आम्ही नाही खून केला कोणाचा. मग व्हिडिओ कसा तुझ्याकडे? You have every right to remain silent, Mr. Ajay. Hello. Myself, विश्वजित चंद्रा, अजय देशमुखांचा लॉयर. Sign these papers. आय होप पोलिसांनी काही जोर जबरदस्ती नाही केली. आय मीन फोर्सफुली कबुली जबाब वगैरे. ऑफकोर्स कोर्टात काही चालणार नाहीच तो म्हणा. अरे बी हॅपी. विश्वजित चंद्रा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. तुला उद्या बेल मिळणार. सो उद्या कोर्टात आणता ना माझ्या क्लायंटला? नाही, काय आहे, ऑलरेडी 24 तासापेक्षा जास्त वेळ झालाय त्याला कस्टडीत ठेवून. येस, मग भेटूया उद्या कोर्टात.